माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय हे माहिती. अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचं वक्तव्य. राज्यसभेसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा करून ठरवू. राजीव गांधींच्या हत्येसारखी अजित पवारांची हत्या झाली. अजितदादांच्या अपघातावर अमोल मिटकरींची पुन्हा शंका. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल. दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सदनाची सुरक्षा वाढवली. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आव्हाडांनी ठेवलं कानावर हात. त्या चर्चांमध्ये माझा समावेश कधीच नव्हता. आव्हाडांचं वक्तव्य. अनंत गर्जे पंकजा मुंडेंच्या पीए. अर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात पती अनंत गर्जेला जामीन. चिखला गावात शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी वादात. बुलढाण्यातल्या वादाला मराठा विरुद्ध वंजारी किनार. महिलेचे कपडे फाडल्याचा वाद पलटला. बुलढाण्यातल्या चिखला गावातलं प्रकरण निघालं भलतंच. आंदोलनकर्त्या महिलेचे कपडे तिच्या वहिनीनंच फाडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित निवडणुका लटकल्या. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. वाढीव आरक्षणासह निवडणुका अशक्य. अधिवेशन काळात शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंतांकडे तर दादा हुसेनकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी. शरद पवार यांची तब्येत उत्तम. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी दिली माहिती. महाराष्ट्रानं दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवलं. शोकप्रस्तावादरम्यान फडणवीसांचं वक्तव्य. दादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत. कुणाला किती बदनाम करावं याच्या मर्यादा पाळाव्यात. विधान परिषदेमध्ये शोकप्रस्तावात नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला. रत्नागिरीत उदय सामंतांचे खंदे समर्थक मुन्ना देसाईंचे बंड. हातखंबा जिल्हा परिषदेतील उमेदवारीवरून वाद. पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरण. बिंद्रे कुटुंबियांची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी. 10 वर्ष उलटूनही न्याय मिळाला नसल्याचा बिंद्रे कुटुंबियांचा आरोप. नवी मुंबई पालिकेच्या महासभेत मोठा गोंधळ. विरोधकांचे महापालिका सभागृहात ठिय्या आंदोलन. परिवहन समिती सदस्य निवडीवरून सभागृहात गदारोळ. भाजपानं नाशिकचे नगरसेवक अज्ञातस्थळी नेले. नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी. पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी मिळण्याची शक्यता. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. फेसबुकवरून 70 वर्षीय वृद्धाची आर्थिक फसवणूक. पेन्शन योजनेच्या नावाखाली 4,50,000चा गंडा. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. कांदा आणि मक्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकरी संतप्त. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी क्लास संचालकासह 4घांना अटक. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्नपत्रिका आणि उत्तरं अपलोड. विदर्भात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान. नागपूर, हिंगोली, परभणीत रिमझिम पाऊस. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट.